काँग्रेसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून मारहाण केल्याची घटना उघडकीस झाली आहे। जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली। सकाळी फिरायला गेल्यानंतर दोघांनी जबरदस्तीने त्यांना गाडीत घातलं। मारहाणीनंतर अज्ञातांनी गुजर यांना रस्त्यावर सोडून दिलं। आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर हे श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। अपहरणकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ही घटना घडल्यामुळे आता खळबळ माजलेली आहे। महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। आणि आज नेमक्या 26 तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय, तर 26/11ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, तोच भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीस करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे, हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे। हा कदापि आम्ही हे सहन करणार नाही। उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर उभं केलेलं आहे। अनगरला काय झालं, उमेदवारांनी फॉर्म भरू नये म्हणून किती पद्धतीने दाब दबाव अडवणूक झालेली आहे। आणि आता तुम्ही सांगताय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचंच अपहरण झालं, म्हणजे निवडणुका आपण फेअर वातावरणात म्हणतो त्या कुठे होत आहे? सत्ताधारी पक्ष अक्षरशः उच्छाद या निवडणूक सत्ताधारी पक्षांनी मनी आणि मसल पॉवरचा मांडलेला आहे। दरम्यान याच संदर्भात अपडेट समोर येते आहे। अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना शिवप्रेमी चंदू आगे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचं समोर आलंय। चंदू आगे आणि साथीदार स्वतः समोर आलेत। सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं आणि महाराजांविषयी अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचं शिवप्रेमी चंदू आगेनं म्हटलंय। सचिन गुजरचं अपहरण केलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। कोणताही गुन्हा दाखल करा, जामीन घेणार नाही असं म्हणत मारहाण करणाऱ्या चंदू आगेने हे स्पष्टीकरण दिलंय। जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला, तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का रे का करतो? तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला। त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला। मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले। मी त्याला त्या ठिकाणी मी शिवाजी महाराजांसाठी केलंय, 2 फटके त्याला मारले तर मारलेच, मी खोटं बोलणार नाही। जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या श्रीरामपुरात। आणि काय दाखल करायचं ते करा, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा। मी जामीन सुद्धा घेणार नाही, महाराजांसाठी मी सर्वस्वी काही पण करील। बेलापूर रोड येथे जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला, तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का रे का करतो? तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला। त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला। मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले। मी त्याला त्या ठिकाणी मी शिवाजी महाराजांसाठी केलंय, 2 फटके त्याला मारले तर मारलेच, मी खोटं बोलणार नाही। जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या श्रीरामपुरात। आणि काय दाखल करायचं ते करा, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा। मी जामीन सुद्धा घेणार नाही, महाराजांसाठी मी सर्वस्वी काही पण करील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।